भारताचं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार करण्यात युवकांचा सिंहाचा वाटा असणार आहे। या युवा शक्तीला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची। याच उद्देशाने महाराष्ट्रातल्या काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन युवा धोरणाचा मसुदा तयार केला आहे। तरुणाई म्हणजे मूर्तिमंत चैतन्य। या ऊर्जेचा योग्य वापर केला तर समाज विकासाच्या दिशेने पावलं टाकेल। या सळसळत्या चैतन्याला योग्य मार्गाने प्रवाहित करण्याची गरज आहे, नाहीतर ऊर्जेचे हे झरे चुकीच्या मार्गाने वाहण्याची शक्यता आहे। युवा शक्तीचा राष्ट्र उभारणीच्या कामी उपयोग करण्यासाठी गरज आहे ती योग्य राजकीय धोरणाची। तरुणाईच्या याच ऊर्जेचा सकारात्मक वापर करून तिला निश्चित दिशा देण्यासाठी प्रथमच महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी युवा धोरणाचा मसुदा तयार केला। या मसुद्यामुळे राष्ट्र विकासात युवकांना सहभागी करून घेण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलंय। आता गरज आहे राज्य शासनाने त्याच्यावर विचार करून अंमलबजावणी करण्याची। या युवा धोरणाविषयी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। बाळसराफजी नमस्कार। नमस्कार। साडूच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। या धोरणावर चर्चा करण्याआधी एक मूळ प्रश्न की हे धोरण आखताना युवकांची जी काही व्याख्या केली आहे तुम्ही ती सुरुवातीला सांगा। युवकांची व्याख्या याच्यामध्ये वयाच्या बाजूनेच आपण केलेली आहे। अनेकदा वय कुठलेही असलं तरी मन तरुण असलं तरी त्याला युवा म्हणावं असं म्हटलं जातं, पण ते साहित्यात आणि इतर ठिकाणी बोलायला ठीक आहे, पण खरे युवक आपण म्हणू ते 13 ते 35 वयोगट हा आणि जवळजवळ जगभर आणि देशभर हा चर्चेतनं मान्य झालेला वयोगट आहे का जो युवा म्हणून आपण म्हटला पाहिजे। मुळात बाळसराफजी की केंद्रानं युवा संदर्भातलं धोरण आखलेलं असताना राज्यासाठी असं काही वेगळं धोरण आखावं, मुळात हे कसं काय, ही कल्पना कशातून आली? कसं अशी बरीचशी धोरणं जी देशात वेगळ्या घटकांसाठी आखली गेली त्याच्या पाठीमागे एक जागतिक मार्गदर्शन आणि धोरण विशेषतः युनोचं होतं। त्याप्रमाणे 1988 सालीच भारत सरकारने युवा धोरणाचा मसुदा तयार केला। प्रत्यक्षात तो लागू व्हायची वेळ 2003 साली आली आणि 2003 साली झाल्यानंतर प्रत्येक राज्यांनी केंद्राच्या धोरणाला मार्गदर्शक मानून आपापल्या राज्याची युवा धोरणं तयार करावीत आणि लागू करावीत अशी एक त्याच्या पाठीमागे मान्यता होती। प्रत्यक्षामध्ये फार कमी राज्यांनी याच्यामध्ये रस दाखवला आणि पुढाकार घेतला। केंद्राचं सुद्धा जे युवा धोरण आहे त्याचंही 5 वर्षांनी म्हणजे 2008 साली त्याचं मूल्यांकन होणं अपेक्षित होतं, जे अजून झालेलं नाही, ते होणं अपेक्षित आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला असं वाटत होतं की आपल्या राज्यांनी सुद्धा एक महाराष्ट्रात देशातलं पुरोगामी राज्य आहे, अनेक बाबतीमध्ये देशामध्ये आपण पुढाकार घेऊन नंतर देशांनी त्याचं अनुकरण केलेलं आहे, तर याबाबत सुद्धा आपण पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा होती। त्यासाठी आम्ही गेले काही दिवस प्रयत्न करत होतो। यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असं आपण आता बातमीमध्ये ऐकलं। या सामाजिक संस्था कुठल्या आणि त्यांचा पुढाकार काय स्वरूपाचा आहे? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं धोरण आखताना काही नावाजलेल्या संस्था याच्यामध्ये सामील करून घ्याव्यात असं जे आमचं नवमहाराष्ट्र युवा अभियान आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं याच्या पाठीमागे भूमिका होती। आणि म्हणून विशेषतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क इथे अनेक सामाजिक चळवळीतले विचारवंत कार्यकर्ते आहेत, त्यांचा याच्यामध्ये सहभाग झाला। त्याबरोबर युवा संस्था मुंबईतली अनेक वर्ष काम करते, कोरो सारखी संस्था काम करते, पुण्यातली CYDA ही त्याच्यामध्ये काम करते आहे, नवनिर्माण मुंबई, पुकार मुंबई आणि ह्या मुंबई पुण्यातल्या संस्थांसोबतच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या संस्थासुद्धा याच्यामध्ये आपण सामील करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नाशिकची विश्वास ज्ञान प्रबोधिनी असेल, परभणीचा महात्मा गांधी सेवा संघ असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्गचं ध्येय प्रतिष्ठान असेल, ठाण्यातली बायबसारखी संस्था लोकांच्यामध्ये काम करणारी असेल, मानवी हक्क अभियान महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे काम करतं ते असेल, अमरावतीची हनुमान व्यायामशाळा असेल किंवा नागपूरचं कोशिश फाउंडेशन असेल किंवा गडचिरोलीमधल्या काम करण्यामध्ये सर्च सारखी संस्था असेल आणि अनेक संस्था आहे ज्यांची अनेक नावं 30-35 संस्था। ह्या नावांवरून असं दिसतंय की जिल्ह्यामागे एक संस्था म्हणजे काम करण्याचा प्रयत्न तसा होता, तसा त्या अर्थानं ते सर्वसमावेशक ठरावं असं युथ सारख्या अगदी शहरी आणि थोड्याशा आधुनिक युवकांची संस्था इथपासून यवतमाळ सारख्या संस्था सर्व प्रकारच्या संस्था आल्या। हे जे धोरण बनवलं त्याचे जे मसुदा बनवला त्या मसुद्यामध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव करायचा प्रयत्न केला? मसुदा करताना महाराष्ट्रातले या विषयात तज्ज्ञता असलेले जवळजवळ 30 मान्यवर याच्यामध्ये सहभागी झाले होते। त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूटचं मी म्हटलं तसं लता नारायणसारख्या व्यक्ती असतील ज्या सातत्याने याच्यावर काम करत आहेत, किंवा CYDAचं मॅथ्यू मिट्टेम असतील ते याच्यावर सातत्याने काम करत आहेत
आणि मग अनेक मंडळी ज्यांचा आता नावानिशी सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात वेळ जाईल जास्त, पण या सगळ्यांच्या मदतीनं एक मसुदा तयार केला. तो मसुदा धोरणं काय राज्याने घ्यावीत, ती धोरणं राबवायला काय यंत्रणा असावी, आणि हे करताना आत्ता ज्या काही प्रस्थापित गोष्टी सुरू आहेत राज्यामध्ये त्याचाही आढावा घेतला, त्याची दखल घेतली आणि त्यानुसार आपण काही धोरणं आणि कार्यक्रम याच्यामध्ये सुचवलेले आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्या मूल्यावर युवा पिढी उभी राहावी, त्याला ती मूल्य देण्यासाठी काय रीतीच्या संधी आपण निर्माण केल्या पाहिजे, त्यांच्या क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यासाठी अनेक गोष्टी त्या मुद्द्यामध्ये आपण सुचवलेल्या आहेत. जसं आपण सुचवलंय की एक राष्ट्रीय पातळीवर युवा आयोग आहे, तसा महाराष्ट्राच्या पातळीवर युवा आयोग असला पाहिजे. त्याचबरोबर एक युवा विकास संस्था त्याच्यामध्ये असली पाहिजे. अगदी प्राथमिक पातळीवर बोलायचं तर आपलं जे युवक आणि क्रीडा कल्याण असं जे खात्याचं नाव आहे ते युवा विकास, युवा आणि क्रीडा यांचा विकास कल्याण ही योजना, आता कल्याण ही संकल्पना मागे पडलेली आहे आणि विकासाची संकल्पना पुढे आलेली आहे. सगळ्या बाबतीमध्ये आपण इतर ठिकाणी त्याचं अनुकरण केलेलं आहे. इथेही ते करणं आवश्यक आहे. तर त्या विभागाचं नावच या रीतीने बदलावं आणि युवक याच्यामध्ये स्वाभाविकपणे युवती गाळल्या जातात, म्हणून युवा ज्याच्यामध्ये कुठलाही जेंडर बायस नाही, जो युवक आणि युवती या दोन्हींचा समावेश करतो, जे आपल्या सगळ्या अजून संस्थांची, इव्हन राजकीय पक्षांच्या सगळ्या युवक विभागांची नावं युवक असं असतं आणि सर्वसाधारणपणे युवकच तुम्हाला तिथे दिसतात. युवतींचा जो काही त्याच्यामध्ये समावेशच नाही असं काही स्थिती झालेली आहे. म्हणून ते युवा नाव जे दोन्ही प्रकारच्या लिंग समभाव पण व्यक्त करेल आणि खऱ्या अर्थाने त्याचं हा मसुदा, हे धोरण राबवताना तुम्ही कशी यंत्रणेचा उल्लेख केला, तर ह्या वेगवेगळ्या यंत्रणा कुठल्या अपेक्षित आहेत तुम्हाला की त्यांनी याला दिशा द्यावी? कसं होतं, धोरण आल्यानंतर सरकार धोरण एखादं घेतं आणि जाहीर करतं, त्यामुळे सरकारची इच्छा व्यक्त होते की हे करायचंय आम्हाला, पण शेवटी इच्छा जमिनीवर उतरायला यंत्रणा लागते. ती यंत्रणा नसेल तर मग ते अदृश्य पातळीवरच राहतं. त्यामुळे युवा विकास संस्था जसं एक महामंडळ अनेक आहेत, तशा प्रकारची युवा विकास संस्था जी अशा प्रकारच्या संधी निर्माण करण्यासाठी काम करेल, क्षमता वृद्धीसाठी काम करेल, कौशल्य वृद्धीसाठी काम करेल आणि तिचं मुख्य काम हेच असेल. आता वेगळ्या विभागात हे होतं, म्हणजे युवा काहीतरी आता समाजातून एकदम बहिष्कृती अशी स्थिती नव्हे, पण त्याच्यामध्ये सहजगत्या होईल तेवढंच होतं. त्याच्यावर विशेष असं त्याच्याकडे लक्ष देण्याची जी गरज आहे ती युवा विकास संस्था करेल. जशी केंद्राची नेहरू युवा केंद्र आहेत जिल्हा पातळीवर, तसं आम्ही म्हणतो की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र घडवला, युवकांना विशेष जबाबदाऱ्या सोपून अनेक युवक त्यांनी त्यांच्या काळात वाढवले, तशी आपण अगदी जिल्हा युवा विकास केंद्र आणि तालुका पातळीवर यशवंत युवा केंद्र जर आपण उभी केली तर मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या 50व्या वर्षामध्ये ही सगळ्यात चांगली त्या पिढीला आपली आदरांजली होऊ शकेल. अशा अनेक यंत्रणा आम्ही मागतो. तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल की इच्छा असून भागत नाही, ती जमिनीवर उतरवायला योगदान लागतं. त्याच मुळात पैसा आला त्याच्यामध्ये. भारताची युवा शक्ती आज 35%हून जास्त आहे आणि युवा ज्याला कल्याण तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी आर्थिक तरतूद जर आपण बघितली बजेटमध्ये तर ती 1.5% आहे, जेमतेम 1.5%. अशा वेळेला हे धोरण सुद्धा कागदावरच राहण्याचा धोका दिसतोय तुम्हाला? धोरण आखण्याचा आग्रह धरताना आणि आम्ही प्रयत्न करताना अनेकांनी महाराष्ट्रात असं विचारलं की धोरण होईल पुढे काय, अशी अनेक धोरणं घेतली जातात, कधी कधी राजकीय फायद्यासाठी सुद्धा घेतली जातात, पुढे काय होणार, कागदावर राहण्याचा धोका जो म्हणतो आपण. पण याच्या पाठीमागे आम्ही एक अतिशय काय म्हणू आपण त्याला सद्भावनेने मागे लागलेलो आहोत की सरकारच्या पद्धतीने चालतं तरी देखील आपण सतत त्याच्याबद्दल केवळ शंका उपस्थित करत राहणं किंवा काही घडणार नाही असं म्हणत राहण्यापेक्षा घडायला वेळ लागतो, हळूहळू ते घडतं, पण ते घडेल त्याचा पाठपुरावा करत लागतो. एखादं धोरण घेण्यापुरतं करून आम्ही जर सोडून दिलं तर कदाचित ते येणार नाही, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्तापैकी सुप्रियाताई सुळे यांचं आम्हाला सुरुवातीपासून याच्यात फार मोलाचं सहकार्य आणि तेही मागे राहून. राजकीय व्यक्तीबाबतीत बऱ्याचदा असं होतं की पुढाकार घेतल्यानंतर बाकीच्यांना पुढे येण्याची संधीच मिळते असं नाही, पण त्यांनी जाणीवपूर्वक याच्यामध्ये भूमिका घेतली आणि आम्हाला असं वाटतं की हे धोरण प्रत्यक्षात येण्यासाठी जी सामाजिक राजकीय ताकद उभी करायची आहे ती आम्ही गोळा करतो आहोत आणि त्यामुळे हे धोरण अंमलात आणू शकू असा आम्हाला विश्वास आहे. वेळ लागेल. हा विश्वासाला बळ मिळू अशा सदिच्छा व्यक्त करतो. 2015 मध्ये असं म्हणतात की भारताची युवा शक्ती ही 50%हून जास्त लोकसंख्या असलेली असेल आणि जगातला असा एकमेव हा देश असेल की ज्याच्या युवकांचा देश असं त्याला म्हटलं जाईल. त्या दृष्टीने हे धोरण खूप चांगलं काम करेल असा विश्वास आपल्या ह्या बोलण्यातून जाणवला. बाळासाहेब, आज आपण आलात आणि खूप चांगली माहिती या मुलाखतीतून दिली. धन्यवाद.